तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की इंग्लिशमध्ये विचार करणं किती इम्पॉर्टंट आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड द फर्स्ट स्टेप इज टू थिंक इन इंग्लिश. ह्या व्हिडिओमध्ये मी जे स्टेप्स सांगणार आहे त्याच्याने तुम्ही आरामात इंग्लिशमध्ये विचार सुरू करू शकता. बघा, खूप सोपं आहे. एक बाळ जेव्हा चालायला शिकतं तेव्हा तो लगेच उठून धावायला लागतो, चालायला लागतो? नाही. सर्वात आधी तो सपोर्ट घेऊन उभा राहतो, त्यानंतर तो विदाउट सपोर्ट उभा राहतो, नंतर एक एक पाऊल तो पुढे टाकू लागतो आणि नंतर तो चालायला शिकतो. सेम इंग्लिशमध्ये असंच आहे. एका झटक्यात किंवा एका महिन्यात इंग्लिश शिकाल हे शक्य नाही आहे. स्लोली स्लोली तुम्ही शिकाल. इट नीड्स कन्सिस्टन्सी, इट नीड्स डेडिकेशन अँड इट नीड्स युअर एफर्ट. तुम्ही जर बेसिक पासून स्टार्ट करणार आहात तर इट विल टेक अ लिटल बिट टाइम, कारण त्या सवयी तुमच्यामध्ये येणार. टू थिंक इन इंग्लिश, टू राईट, टू रीड, to speak effortlessly. So give yourself time and work on yourself. So first step to think in English is to think about small words. तुमच्या अवतीभवती बघा, घड्याळ आहे, तर घड्याळाला आजपासून वॉच म्हणा किंवा क्लॉक म्हणा. भांडी आहेत त्यांना आपण वाटी आहे त्याला आपण वाटी म्हणतो, बट वी विल कॉल इट बाउल. पेन आहे, मोबाईल आहे, त्याला आपण सेलफोन म्हणूया. ओके. आता असे असे शब्द तुम्ही डिस्कवर करा तुमच्या अवतीभवती, तुमच्या रोजच्या उच्चारणात किंवा तुम्ही रोज वापरता तुमच्या ऑफिसमध्ये. जस्ट स्टार्ट नेमिंग इट इन इंग्लिश इन युअर माइंड. दिस विल हेल्प टू ट्रेन युअर माइंड टू स्पीक इन इंग्लिश अँड थिंक इन इंग्लिश. ओके. फॉर एक्झाम्पल, एखादा तुम्ही डब्बा बघता, ओके, तर तो डब्बा नसून दिस इज अ बॉक्स. बॉक्स हे लक्षात ठेवा. ओके. आता मोबाईल दिसला, दिस इज अ सेल फोन. इट इज स्टोर्ड इन युअर माइंड. ओके. सो स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश अँड दिस विल हेल्प यू टू मेक सेंटेन्सेस, विच इज अ लेसन नंबर 2. आफ्टर फाइंडिंग वर्ड्स दॅट आर इन इंग्लिश, तुम्ही त्याचे छोटे छोटे सेंटेन्स बनवायला चालू करा. फॉर एक्झाम्पल, ही छत्री माझी आहे. दिस इज माय अम्ब्रेला. आता छत्री रिप्लेस झाली अम्ब्रेलानी. आता अम्ब्रेला तर तुमच्या डोक्यात बसला. दिस इज माय अम्ब्रेला. सो सिम्पल. ओके. दिस इज माय बॅग. लेट्स गो, लेट्स कम. हे सगळे एकदम छोटे छोटे सेंटेन्सेस जे आहेत ते तुम्ही डेली प्रॅक्टिस करू शकता. दिस इज अ लेसन नंबर 2 टू मेक स्मॉल स्मॉल सेंटेन्सेस आफ्टर मेकिंग स्मॉल स्मॉल वर्ड्स. आणि आता आपल्याकडे सेलफोन आहे, आपल्या हातात मोबाईल असतो 24 तास. लगेच गुगल करा की ह्या वस्तूला काय म्हणतात. ChatGPT मध्ये टाका, ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्याबद्दल सगळं येईल. दिस विल हेल्प युअर माइंड टू ट्रेन अबाउट इट. तर फर्स्ट आणि सेकंड स्टेप आपले क्लिअर आहेत. टू मेक स्मॉल स्मॉल वर्ड्स अँड देन टू मेक अ स्मॉल सेंटेन्स इन इंग्लिश. द थर्ड स्टेप इज स्टॉप ट्रान्सलेटिंग. आपल्याला सवय असते, आपण मनामध्ये ट्रान्सलेट करत राहतो. आपण जर एखादं विमान उडताना बघतोय, आपण म्हणणार हा विमान उडत आहे. ओके. इन्स्टेड ऑफ दॅट से दिस एरोप्लेन इज फ्लाइंग हाय. ओके. स्लोली, तुमचं इंग्लिश तुटकं जरी असलं, प्रिपेअर युअर सेल्फ. बोला, मोडकं तोडकं इंग्लिश स्वतःशी बोला, स्वतःशी काय लाज आहे. ओके. सो स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश. जस्ट थिंक इन इंग्लिश एव्हरीथिंग. स्लोली स्लोली. तुम्हाला माहिती आहे, एका मेंदूमध्ये, एका ह्युमन बिंगच्या मेंदूमध्ये एका दिवसात 60,000 पेक्षा जास्त थॉट्स येतात. आता विचार करा, त्या थॉट्समधले जर 100-200 थॉट्ससुद्धा इफ यू स्पीक इन इंग्लिश विथ युअर सेल्फ, जस्ट इमॅजिन द ग्रोथ you will be, I mean the way you will grow. Just imagine the way you will grow yourself. So start thinking slowly and gradually. Next step आहे to listen and to repeat. आता जर तुम्ही एखाद्या फॉरममध्ये बसलात, भरपूर लोक आहेत, ओके, यू आर फिलिंग शाय, तुम्हाला लाज वाटते इंग्लिशमध्ये बोलायला. सो कीप क्वाइट, ऑब्झर्व एव्हरीवन. ओके. ऑब्झर्व म्हणजे सगळीकडे लक्ष द्या आणि तेवढंच बोला जेवढं गरजेचं आहे. अँड बेस्ट थिंग टू डू इज टू सिट विथ कॉन्फिडन्स अँड आस्क क्वेश्चन. एखादी चर्चा चालू आहे, विचारा प्रश्न त्याच्याबद्दल. एकच प्रश्न विचारा आणि शांत राहा. लेट द अदर्स अराउंड यू डिस्कस. फॉर एक्झाम्पल,
जर क्रिकेटबद्दल काही बोलत असतील, यू आर नॉट एबल टू स्पीक अबाउट एव्हरीथिंग अबाउट क्रिकेट. आस्क जस्ट वन क्वेश्चन की हू वन द मॅच अँड हाऊ दे वन. हायर करतो लोकांना की अरे किती छान बोलतो, तर फॉलो करा त्याला. गो अँड हॅव 1-to-1 कॉन्व्हर्सेशन. जेव्हा आपण स्वतःलाच खाली लेखतो, जेव्हा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसतो, तेव्हा आपण बोलायला सुद्धा घाबरतो. सो हॅव कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ अँड गो अँड स्पीक. डोंट जज युअर सेल्फ, नेव्हर जज युअर सेल्फ, बिकॉज तुम्हाला इतकं तरी येत असेल, दुसऱ्याला तर वाचता सुद्धा येत नसेल, है ना. सो इफ देर इज अ पर्सन हु इज सुपिरियर, हु अंडरस्टँड्स, हु स्पीक्स वेल इन इंग्लिश, फॉलो हिम. आस्क हिम सम क्वेश्चन्स. ऑब्झर्व हाव ही इज स्पीकिंग. तो कसा बोलतो आहे, त्याचं बसण्याचं पद्धत कसा आहे. फॉलो अँड ॲडमायर अँड देन पुट इट इन युअर सेल्फ. ओके. जे पण पॉझिटिव्ह आहे ते दुसऱ्यांकडून स्वतःमध्ये इन्स्टॉल करा. दॅट इज कॉल्ड अपडेशन, जे आपण मोबाईलमध्ये करतो. सिमिलर वेमध्ये स्वतःमध्ये पण ते चेंजेस करा अँड युअर पर्सनॅलिटी विल ऑल्सो कीप ऑन डेव्हलपिंग. नेक्स्ट स्टेप टू थिंक इन इंग्लिश इज टू रीड अँड लिसन. ओके. आता मी डेली एक शॉर्ट टाकणार आहे, ज्याच्यामध्ये 1 मिनिटचा एक छोटासा पेज असेल. आय विल रीड इट अँड यू विल हॅव टू लिसन. देन यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड देन यू कॅन रीड इट अँड यू कॅन लिसन टू युअर वर्ड्स. किंवा स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करा अँड यू कॅन लिसन इट. या फिर देर आर सो मेनी यूट्यूब व्हिडिओज, स्पॉटिफायवरती आहे एवढा कंटेंट जे तुम्ही ऐकू शकता इंग्लिशमध्ये. एवढे इंग्लिश मूवीज आहे जे तुम्ही बघू शकता आणि शिकू शकता. पुट इट इन युअर हॅबिट अँड देन दिस विल हेल्प यू टू थिंक इन इंग्लिश. द लास्ट स्टेप इज चॅलेंज युअर सेल्फ. स्वतःला चॅलेंज करा की आजच्या दिवसात मी किती इंग्लिश बोललो स्वतःशी. हाऊ मच आय थॉट इन इंग्लिश, हे तर तुम्ही करू शकता. अँड दिस विल हेल्प यू टू ग्रो.